मुलं भाज्या खात नाहीत, भाकरीसुद्धा खात नाहीत. अशा वेळेस त्यांना पौष्टिक गोष्टी कशा द्यायच्या? हा प्रत्येक आईला पडलेला प्रश्न आहे. आज आपण अशीच एक सोपी रेसिपी बनवणार आहोत, जी मुलांच्या डब्यामध्ये किंवा त्यांना नाश्त्यांना किंवा जेवायला आपण देऊ शकतो. आणि हे बनवण्यासाठी कसलीही पूर्वतयारी करण्याची गरज नाही. त्यामुळे फक्त 10 मिनिटांमध्ये हा एक पौष्टिक नाश्ता बनवून तयार होतो. त्यासाठी एका बाउलमध्ये एक गाजर किसलेलं, एक बीट किसून घेतलेलं आणि ह्या ठिकाणी मी पाव किलो पनीर तेही किसून घेतलं होतं. जेवढी आपल्याला गरज आहे त्यानुसार आपण हे भाज्यांचं आणि पनीरचं प्रमाण वापरायचं. एकदम बारीक कट केलेला कांदा, थोडीशी फ्रेश कोथिंबीर, ह्या सर्व भाज्या मुलांना रोज खाऊ घालणं खूप अवघड असतं. त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने जर मुलांना खाऊ घातल्या तर त्यांना कळणारही नाही आणि त्यांना हा पराठा खूप आवडणार. ह्यामध्ये काही बेसिक मसाले म्हणजे पराठा छान लागेल म्हणून ॲड करायचे. धने जिरे पावडर, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ, थोडेसे जिरे आणि थोडासा ओवा. 1.5 वाटी ह्या ठिकाणी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. जर तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालतं, परंतु बऱ्याचदा मुलं ज्वारी खात नाहीत. तर अशा वेळेस हे ग्लुटन फ्री ब्रेकफास्ट जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी ज्वारीचंच पीठ वापरा किंवा बाजरीचं वापरलं तरीही चालतं. 1.5 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धा वाटी ह्या ठिकाणी आपण बेसन पीठ ॲड करायचं. त्यामुळे छान असा क्रिस्पीनेस येतो. आणि सुरुवातीला बिलकुलही पाणी न ॲड करता भाज्यांचं जे मॉइश्चर आहे आणि पनीर त्यामध्येच आपण सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं. नंतर गरज वाटेल तेवढंच पाणी ॲड करायचं. मला फक्त अर्धा वाटी पाणी ॲड करावं लागलं आणि छानपैकी एकदम सॉफ्ट असं पीठ ह्याचं मळून झालं होतं. जसं आपल्या भाकरीचं आपण पीठ मळतो सेम त्याच पद्धतीने आपण हे पीठ मळून घ्यायचं. आता हे आपल्याला रेस्ट करण्याची पण गरज नाही. झटपट लगेच आपण ह्याचा पराठा बनवू शकतो. खालच्या साईडला मी बटर पेपर वापरला आहे. तुम्ही ह्या ठिकाणी पांढरा चांगला कॉटनचा कपडासुद्धा वापरू शकता. हाताला थोडं थोडं पाणी लावून आपण ह्याचा छानपैकी पराठा लाटून घ्यायचा किंवा थापून घ्यायचा. जर ह्या ठिकाणी गव्हाचं पीठ वापरलं असतं तर आपल्याला व्यवस्थित ते लाटतासुद्धा आलं असतं. परंतु थोडंसं पाणी लावून आपण जर त्याला थापलं तर खूप सुंदर असं हे ज्वारीचं थालीपीठ बनून तयार होतं. इतकं पौष्टिक आहे कारण पनीर असल्यामुळे भरपूर प्रोटीन आहे आणि भरपूर भाज्या असल्यामुळे फायबरसुद्धा आहेत आणि ज्वारी ही शरीरासाठी खूप पौष्टिक असते. सेंटरला थोडंसं एक होल करून घ्यायचं म्हणजे हे शेकण्यासाठी आणि छानपैकी भाजण्यासाठी चांगली मदत होते. थोडंसं तव्याला तेल किंवा साजूक तूप लावायचं आणि हा बटर पेपर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण तव्यावर छानपैकी ते थालीपीठ सोडून घ्यायचं. खूप झटपट बनतं. फक्त भाज्या किसायच्या आणि त्यामध्ये पीठ मिक्स करायचं. 10 मिनिटामध्ये हा आपला पौष्टिक नाश्ता मुलांच्या डब्यासाठी तर सर्वात उत्तम असा आहे. किंवा घरातल्यांना डाएटवर असतील तरीसुद्धा आपण हा नाश्ता देऊ शकतो. आणि तूप किंवा तेल लावून दोन्ही साईडनी छानपैकी त्याला खरपूस खमंग असं भाजून घ्यायचं. फक्त 1.5 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धा वाटी डाळीच्या पिठापासून 6 ते 7 असे मस्त पौष्टिक थालीपीठ बनून तयार झाले होते. आणि सर्वात महत्त्वाचं, हे इतके सॉफ्ट राहतात, दिवसभरसुद्धा बिलकुलही कडक होत नाहीत. त्यामुळे तुम्ही सकाळी जरी बनवले तरी संध्याकाळपर्यंत हे तसेच सॉफ्ट राहतील. मस्तपैकी दही किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा आपला मस्त मिरचीचा ठेचा ह्यासोबत तुम्ही सर्व करू शकता. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू.